महाराष्ट्रातल्या राज्यात जेवढं प्रकरणं चाललं आहे, महाराष्ट्रातल्या राज्यात संपूर्ण महाराष्ट्रात जेवढं आंदोलन चाललं आहे, जेवढं हे चाललं आहे, महाराष्ट्रातल्या रॅल्या व्हायला लागल्या, त्या हिंदू संघटना उतरलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यात संपूर्ण मागणी व्हायला लागली. औरंगजेबची कबर तिथनं काढून फेकून टाका, सगळी कबर उखडून टाका. संपूर्ण संभाजीनगरमध्ये पुण्याच्या भूमीत ते संभाजीनगर झाले. संभाजीनगरमधनं कबर काढा. ते आक्रोमन्स राजा होता, त्यानं किती अत्याचार केला, किती भ्रष्टाचार केला, आया बहिणींची आबरू लुटली. मग त्या आक्रोश राजाचे तिथे कबर ठेवू शकत का? त्याचे काढून टाकाय पाहिजे. हिंदू संघटना, राम कारसेवक, हे परत तुम्हाला सांगतो बजरंग दलचे, अशाचे संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतात संघटना रस्त्यावर उतरले, ती मागणी करायला लागले, ती आंदोलन करायला लागले. त्यानंतर आपला इतिहास कशा पाहिजे जागो झाला. छावा पिक्चर बघून विकी कौशलची अभिनय, अक्षय खन्नाची. मग ही नंतर औरंगजेबनं कसा अत्याचार केला, कशी जेब काढलेली संभाजी महाराजांवरनी, कसा काय अत्याचार केला, आक्रोश करून निर्गुण हत्या केली संभाजी महाराजांनी. मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांना, संपूर्ण छत्रपती शिवरायांच्या मावळ्याला आणि संपूर्ण भारतातल्या तरुणांना, युवकांना, संपूर्ण भारतात संभाजी महाराजांवर किती अत्याचार झाला आहे, किती भ्रष्टाचार झाला आहे, कसं निर्गुण त्याची हत्या केली, बदल त्याची कबर इथं ठेवून. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, युवकांसाठी औरंगजेबची कबर काढायसाठी बडी संघटना ही व्हायला लागली, ती आक्रमण व्हायला लागली. रामसेवक, कारसेवक, त्या पुण्यभूमी, त्या संतांच्या भूमी, त्या पुण्यभूमीत औरंगजेबची कबर तिथं ठेवू नका म्हणायला लागली. औरंगजेबची कबर तिथं ठेवून आजू मी समाजवादी पार्टीत औरंगजेब हे म्हणत होतो. त्यानं हिंदुत्वांची मंदिरं बनवली. आक्रमण राजा होता, त्याचा महिमा मंडन महाराष्ट्रातल्या राज्यात तर त्याचा महिमा मंडन म्हणणार नाही. महाराष्ट्रातल्या राज्याचं सरकार एकनाथ शिंदे साहेबांनी पण सांगितलं, त्याचा महिमा मंडळ महाराष्ट्र राज्यात तर म्हणणार नाही. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातली जनता, एक सामाजिक कार्यकर्ता चांगदेव जाधव, छत्रपती शिवरायांचा मावळा, संभाजी महाराजांचा मावळा, संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, युवकांसाठी आणि संपूर्ण भारतात छावा पिक्चरनं तर एक इतिहास जागृत केला. एक संभाजी महाराजांवर कसा अत्याचार झाला, कसं काय झालं, आक्रोश झाली, ही कशी हत्या झाली, त्या पिक्चरमध्ये, छावा पिक्चरमध्ये सगळ्यांनी बघितलं, सगळ्यांनी इतिहास जागवला, त्यातला अनुभव घेतला. मग त्या पिक्चरनंतर संपूर्ण भारतात राजकारण पेटलं. काय आम्हाला पिक्चर बघताना डोळ्यातनं पाणी येत होतं. आम्ही पण लढत होतो. ती पिक्चर बघताना संभाजी महाराजांचा आम्ही पण लढत होतो. पण चांगदेव जाधवला संपूर्ण महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवभक्तांनी आणि छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी आणि संपूर्ण बजरंग दळनी आणि कारसेवकने संपूर्ण महाराष्ट्रातल्या हिंदू संघटनेला नमस्कार करतो. सनातनच्या धर्माला औरंगजेबची कबर तिथनं उकडूनच फेकून टाकाय पाहिजे. आणि चांगदेव जाधवला कोणी हलक्यात घेऊन चालत नाही. चांगदेव जाधव कुठल्या पार्टीचा नाही, कुठल्या ह्याचा नाही. सामाजिक लोकांसाठी लढणार, सामाजिक जनतांसाठी लढणार. कुठं भ्रष्टाचार होईल, कुठं अत्याचार होईल, कुठं अन्याय होईल, तिथं मी आवाज उठवणार. जनता महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातलं सरकार काय होईल तिथं निर्णय होईल. नागपूरला पण संपूर्ण आंदोलन पेटले, सगळे सेवक उतरले. ते महाराष्ट्रातली जनता एक नाव चाललं, औरंगजेबची कबर काढून टाका, उकडून फेका. अरे त्याची कबर कशाला ठेवायला पाहिजे? त्या पुण्यभूमीत, त्या संभाजीनगरमध्ये आक्रोश राजा होता, त्याची कबर CRPFने हे दिलं, सिक्युरिटी दिले. आता त्याची कबरची राज्य सरकारकर पण जिम्मेदारी आहे आणि केंद्र सरकारकर पण जिम्मेदारी आहे, म्हणून त्याची कबर ठेवली. मग संपूर्ण महाराष्ट्रातली जनता, शिवभक्त, संपूर्ण शिवजयंतीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातले मैदानावर उतरल्यावर किती दंगल होईल, किती काय होईल, किती माहोल गरम होईल, किती माझं भडकावायचं वातावरण, जे व्यक्तित्व चाललंय, जे तिथं वाक्य चाललंय, त्याची कबर उकडून टाकायला पाहिजे. महाराष्ट्र राज्य सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, सामना पेपरमधनं पण हे झालं. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पण हे केले, काय आंदोलन उतरलं. जय हिंद, जय छत्रपती, जय शिवराया. चुकलं तर मला माफ करा, मानाचा मुजरा.